नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेक शब्द आपण ऐकलेले असतात, आपण वापरतही असतो. पण ते शब्द आपल्याला खरोखरच माहिती असतात का? म्हणजे त्याचा आशय काय? म्हणजे मलाही अनेकदा मी पत्रकारितेत आलो आणि हळूहळू करत जे वापरातले शब्द होते त्याचे आशय जसजसे उलगडत गेले, त्याच्या विविध छटा माझ्या समोर उलगडत गेल्या, तेव्हा आपण चकित झालेलो असतो. मी सुद्धा चकित झालेलो आहे. आता ते शब्द कुठून आले, कसे आले, त्याचा उगम आपल्याला माहिती नसतो. मग ते काय म्हणतात त्याला, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, उक्ती असतील, पण ते शब्द आपण सरसकट वापरतो. एक असा शब्द आहे, बिनपाण्याने हजामत. बिनपाण्याने हजामत याचा अर्थ असा की दाढी करायची असेल तर पाणी लावतात, गाल बगळी कातडी ओली करतात आणि मग ओल्या केलेल्या कातडीला थोडा साबण लावतात आणि मग त्याचा फेस करतात आणि त्यावरून वस्तारा फिरवला तर अलगदपणे दाढीचे केस कापले जातात. फारस कातडीला इजा होत नाही. पण त्याच्याऐवजी पाणी न लावता, साबण न लावता जर थेट तो वस्तारा किंवा ते ब्लेड फिरवलं तर कदाचित आपल्या त्वचेला इजा होण्याची, जखम होण्याची शक्यता असते. आणि म्हणून पाणी न लावता हजामत करणं, बिन पाण्याची हजामत, हा शब्द प्रयोग आला आणि मग त्यातून तो जखमी कसा होतो वगैरे वगैरे. अर्थात हे नाभिक समाजाच्या कोणीतरी न्हाव्याने केलेली हजामत आणि त्यांनी बिन पाण्याने केल्यामुळे आपण जखमी झालो, या अर्थाने तो शब्द आहे बिनपाण्याने हजामत. म्हणजे तुम्हाला जखमी करण्यासाठी, इजा करण्यासाठीच हेतुपूर्वक पाण्याशिवाय केलेली हजामत, हा शब्द प्रयोग आहे. आणि तो आपण सरसकट वापरतो, कुठेही वापरतो. म्हणजे एखाद्याला इजा म्हणजे त्रास होईल असं काहीतरी त्याच्या प्रतिस्पर्ध्याने केलं की आपण म्हणतो बिन पाण्याने गेली. म्हणजे राजकारणात असेल किंवा एखादा लेख कोणीतरी लिहिलाय, त्याचा फार उद्धार केला असेल तर त्याला बिनपाण्याने केली असं आपण म्हणतो. पण बिनपाण्यानी हा शब्द राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थपूर्ण होऊन जाईल ही अपेक्षा मी कधीही केली नव्हती. पहलगामच्या घटनेनंतर जी प्रारंभिक उपाययोजना सुरू झाली त्यामध्ये पाकिस्तानकडे जाणारं सिंधू नदीचं आणि सिंधूतल्या उपनद्यांचं पाणी, जो 1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झालाय त्यानुसार भारतीय हद्दीतलं पाणी हे पाकिस्तानसाठी सोडणं, हा जो करार होता, ज्याला सिंधू करार म्हणतात, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असताना जो पाकिस्तानची 1960 साली झालेला करार होता, जवळजवळ किती वर्ष होतात बघा, 60 म्हणजे जवळजवळ 65 वर्ष जुना करार आहे. तो भारताने रद्द करून टाकला. आम्ही नाही पाणी देणार, कारण भारतातून पाण्याचा ओघ येतो आणि तो पाकिस्तानकडे जातो. पण त्यावर मोठ्या प्रमाणात 70-75% पाकिस्तान हे भारताच्या सिंधू नदी खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. आणि ते पाणी बंद केलं तर पाकिस्तानमध्ये हाहाकार माजेल. यासाठी 65 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी विभागणी झालेल्या या दोन देशांमध्ये एक करार झाला. जागतिक बँकेच्या मदतीने हा करार झाला आणि तो करार हा आंतरराष्ट्रीय असल्यामुळे त्याच्याविषयी कुठचीही काही गडबड झाली तर त्याची दाद आंतरराष्ट्रीय कोर्टात मागता येईल, एवढा तो महत्वाचा करार आहे. असा करार एकतर्फी रद्द केला जाऊ शकतो. या हुलकावण्या भारताने पाकिस्तानला आजवर अनेकदा दिलेल्या होत्या, पण त्याचा अंमल कधी झाला नाही. वेळोवेळी हा विषय निघाला. अगदी भारत पाकिस्तान जवळजवळ 3 का 4 युद्ध झालेली, छोटी मोठी.
पण तरीही सिंधू नदीचं पाणी तोडायचं आणि पाकिस्तानला तहानेलेला पाण्यापासून वंचित ठेवायचा, हे पाऊल कधी उचललं गेलं नव्हतं. हे पहलगामच्या घटनेनंतर पहिल्यांदा उचललं गेलं. त्यासाठी जेव्हा भारताने इशारा दिला, 26 लोकांचं पहलगामला हत्याकांड झालं, नागरिकांचं झालं, तेव्हा संतप्त झालेल्या भारतामधून जी प्रतिक्रिया पहिली उमटली, त्याला प्रतिसाद देताना भारताचे पंतप्रधान आणि भारत सरकार, मोदी सरकार यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की आता पाकिस्तानशी आम्हाला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. आणि त्यामुळे आजपर्यंत झालेल्या विविध बाबतीतले करार पाकिस्तान पाळत नसेल तर सिंधू नदीचा करार सुद्धा आम्ही पाळणार नाही. त्याचं गांभीर्य पाकिस्तानला कळलं नाही. त्यांना वाटलं दरवेळेला बोलतात, यावेळेला बोलतायत, करणार काहीच नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर बिलावल भुत्तो हा जो पाकिस्तानचा एक मंत्री आहे, तरुण अर्धवट टाकलेचा, किंवा तिथला पप्पू, त्याने पाकिस्तानच्या संसदेमध्ये सांगून टाकलं की सिंधू नदीचं पाणी बंद केलं तर रक्ताच्या नद्या वाहतील, रक्ताचे पाट वाहतील. हे असले शब्द बोलायला सोपे असतात पण ते अर्थपूर्ण नसतात. ते वास्तवात आणणं भयंकर अवघड असतं. जसं बिन पाण्याने म्हणालो तसं रक्ताच्या नद्या, रक्ताचे पाट हे शब्द वापरले जातात पण सोपे नसतात. आणि इथेच बिलावल भुत्तो किंवा शहाबाज शरीफ यासारख्या मूर्ख लोकांना आपले शब्द आणि आपली भाषा वापरताना किती गंभीर असलं पाहिजे याचं भान नव्हतं. म्हणून ते फुशारक्या मारत राहिले की भारताने पाणी बंद केलं तर नद्या, रक्ताच्या नद्या, खून की नदिया बहेगी. अर्थात 5-6 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम भारतीय घटनेतून रद्द बातल करणारं विधेयक लोकसभेत आणलं गेलं, तेव्हाही आजचे काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांचे वडील ओमर अब्दुल्ला, शेख अब्दुल्ला किंवा त्यांच्या सहकारी महबूबा मुफ्ती यांनी सुद्धा रक्ताचे पाठ वाहतील, तिरंगा हातात घ्यायला कोणी काश्मीरमध्ये शिल्लक उरणार नाही, वगैरे वगैरे शब्द बरळलेले होते. पुढे काय झालं? जेव्हा तिथल्या निवडणुका झाल्या तेव्हा निमूटपणे निवडणुकीत भाग घेतला, सत्ते भोगतायत आणि आज त्यांचे शब्द त्यांच्याच लक्षात राहिलेले नाहीत. त्यामुळे 5 वर्षापूर्वी काश्मीरी नेते काय बोलले त्यापेक्षा आजचे परिणाम काय आहेत याचा विचार करणं आवश्यक असतं. आणि तो फक्त त्याच नेत्यांनी, त्याच पक्षांनी त्याचा विचार करणं आवश्यक नसतं, तर त्याचे परिणाम भोगणाऱ्या सगळ्यांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करणं आवश्यक असतं. दुर्दैव असं आहे की पाकिस्तान किंवा काश्मीर आणि काश्मीरियत म्हणणारे जे आहेत ते दिवटे असेच दिवाळखोर आहेत. आणि म्हणून भारताने खरोखरच पाणी तोडलं तर आपलं काय होईल याचा विचार त्यांना सुचला नाही. आणि आता जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर त्याचे दुष्परिणाम भोगायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. 22 एप्रिलला पहलगामची घटना घडली होती. आपण त्याचा हिशोब केला तर लक्षात येईल की जवळजवळ आता पहलगामच्या घटनेला 50 दिवस होत आले. आणि सिंधू करार मोडू, सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला सोडणार नाही, ही गर्जना मोदी सरकारने करून सुद्धा आता जवळजवळ 40-45 दिवस उलटले. आणि त्यामुळे हळूहळू त्या दिशेने जी पावलं उचलली गेली होती त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगायची वेळ आली आहे, चटके बसायला लागले. लष्करी कारवाई नंतर झाली, 12-13-14 दिवसानंतर. पण सिंधू नदीचं पाणी आधी बंद करण्यात आलं. भारताचं आकाश पाकिस्तानी विमानांना आधी बंद करण्यात आलं. तेव्हा ते सुखावलेले होते. हे, तुम्ही सिंधू नदीचं पाणी बंद कराल, आम्ही तुमच्यासाठी पाकिस्तानचा आकाश बंद करू. भारताचं अडणार नव्हतं आणि नाही अडलं. पण पाकिस्तानची अवस्था बघा. पाकिस्तानची अवस्था आज अशी आहे की पाकिस्तानात चिनाब वगैरे ज्या नद्या जातात आणि पुढे पाकिस्ताननी बांधलेली जी धरणं आहेत
त्या धरणामध्ये जो पाण्याचा साठा होतो, ज्याच्यावरून जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत, त्या धरणामध्ये पाणीच नसेल तर एक म्हणजे पाण्याचा वापर बोंबलतो, आणि दुसरीकडे त्या जलविद्युत प्रकल्पातून ज्या वीज निर्मिती होते त्याचाही बोऱ्या वाजतो. आणि नेमकी ती अवस्था आज पाकिस्तानची झालेली आहे. ज्या वेळेला सुरुवातीला म्हणजे जवळजवळ आपण महिनाभर आधी, एक महिना आधीची गोष्ट मी सांगतोय, भारताने नुकतेच पाकिस्तानवर ड्रोन सोडले होते, क्षेपणास्त्र सोडली होती आणि हल्ले सुरू केले होते. तेव्हा पाकिस्तानच्या नेत्यांना, लष्करी नेत्यांना किंवा पत्रकारांना सिंधू नदीचं पाणी आटलंय याचं भान नव्हतं. तेव्हा सुरुवातीला म्हणजे प्रत्यक्ष लष्करी हल्ला करण्याच्या आधी सिंधू नदीचं पाणी बंद करण्यात आलं होतं, आणि त्यामुळे भारताच्या हद्दीत असलेली चिनाब नदी किंवा ज्या काही रावी नदी आहे तिथून अडवलेलं पाणी हे पाकिस्तानच्या दिशेने सोडलं जात नाही, म्हणून पहिल्यांदा पिढ्यानुपिढ्या पहिल्यांदाच भारतातल्या अनेक काश्मीरी नागरिकांना रावी नदी, चिनाब नदी वगैरे, सतलज नदी ज्या काय आहेत त्यांचे तळ दिसले होते. आणि त्या पिकनिकला जावं तसं भारतीय लोक हे चिनाब वगैरे नदीच्या पात्रात जात होते, तिथले दगडगोटे गोळा करत होते आणि त्याच्या बातम्या होत होत्या. पण त्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्यावर काय होईल याची शुद्ध पाकिस्तानला आलेली नव्हती. कारण बंद करेपर्यंत जो पाणी साठा पाकिस्तानच्या हद्दीतल्या धरणामध्ये झाला होता, त्यावर आपले विद्युत प्रकल्प चालू आहेत, वीज निर्मिती चालू आहे, पाणी पुरवठा चालू आहे, यावर पाकिस्तान मशगूल होता. आणि त्यांना वाटत होतं 4 दिवस भारत नाटक करेल आणि मग पाणी सोडून देईल. झालंही तसंच. 2-3 दिवस सिंधू नदीतलं पाणी किंवा चिनाब वगैरे नद्यांमध्ये भारतातून जाणारं पाणी अडवलं गेलं. पण लगेच 4 दिवसानंतर एकदम प्रचंड प्रमाणात पाणी सोडलं गेलं, आणि त्यामुळे पाकिस्तानात ज्या भारतातून गेलेल्या नद्या आहेत सिंधू, चिनाब, त्यात इतका प्रचंड पावसाचा पाण्याचा लोंढा आला की धरणाच्या अलीकडे किंवा धरणाच्या पलीकडे पाकिस्तानी हद्दीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, जबरदस्त पूरस्थिती निर्माण झाली. आणि त्या पूरस्थितीतून बाहेर पडायचं तर जी शेतवाडी होती नदीच्या किनाऱ्यालगत, त्या अनेक गावामध्ये नदीचं पाणी इतकं पसरलं की हातातोंडाशी आलेली शेतीची नासाडी झाली. आणि नुसतीच गोष्ट नव्हती पाणी, विषय फक्त पाण्यापुरता नव्हता. भारताने ज्या पद्धतीत सतलज आणि काय असतील त्या चिनाब नद्या, त्यांच्या धरणाचे दरवाजे उघडले, तेव्हा सगळे दरवाजे सताड उघडले जातात, तेव्हा पाण्याचा प्रचंड लोंढा साठवलेला धरणातून निघतो आणि पुढल्या पात्रामध्ये सुटतो. तेव्हा धरणाच्या अलीकडे जो गाळ तळाला साठलेला असतो तो गाळ सुद्धा त्या पाण्याबरोबर निघून जातो, आणि आपोआपच तो पुढच्या नदीच्या पात्राच्या किनाऱ्याच्या आसपास असलेल्या गावांमध्ये, शेतामध्ये पसरतो, आणि त्या शेतीची आणि जमिनीची नासाडी होते. पण ज्या वेळेला जास्त पाणी सोडलं गेलं, अचानक सोडलं गेलं, तेव्हा शेतीची नासाडी झाली. त्याकडे बघायला पाकिस्तानला वेळ सुद्धा नव्हता. कारण हे पाण्याचे लोंढे सोडले गेल्यानंतर 6 आणि 7 मे रोजी पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननी भारताने हल्ला केला. पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मद तैबाचे जे अड्डे होते त्याच्यावर आकस्मिक झालेला जो हल्ला होता, त्यामुळे पाकिस्तानचा इतका तोल गेला होता राज्यकर्त्यांचा आणि संपूर्ण नागरिकांचा, की बुडालेली शेती, जास्तीचं सोडलेलं पाणी याकडे वळून बघायला त्यांना वेळ नव्हता. परिणामी अशी गोष्ट झाली की पुढले 15-20 दिवस जादा सोडलेलं पाणी आणि त्यांची भरलेली धरणं
अशा वेळेला पाण्याचा प्रश्न गंभीरपणे विचारात न घेता पाकिस्तान भारताला शस्त्रास्त्राने उत्तर देण्याच्या तयारीला लागला आणि ती सगळी तयारी करून प्रत्यक्ष भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला सवडच मिळाली नाही. कारण अवघ्या 2 दिवसात 9 आणि 10 मे रोजी भारताने सरळ सरळ पाकिस्तानच्या लष्करी तळावर, हवाई तळावर असे काही हल्ले चढवले की त्यांची विमानं जागच्या जागी भस्मसात झाली. त्यांचे हवाई तळ आणि तिथल्या धावपट्ट्या आणि एअर डिफेन्स सिस्टीम ही इतकी निकामी होऊन गेली की त्याचीच चर्चा होत गेली आणि ती चर्चा करता करता युद्धविरामाच्या मागे पाकिस्तानचे नेते लागले, पाकिस्तानी लष्कर लागलं आणि या सगळ्या गडबडीत पाण्याची टंचाई हा विषय सुद्धा पाकिस्तानी नेतृत्वाच्या डोक्यात आला नाही. एकदाचा युद्धविराम झाला यातच खुशीत ते होते, कारण अधिक डॅमेज होणार नाही. पण त्याच्या आधी क्षेपणास्त्र, ब्रह्मोस, काय ते आकाश तीर, हे सगळं सोडण्याच्या आधी जे पाण्याचं ब्रह्मास्त्र सोडलं होतं त्याचे परिणाम उशिरा कळतात, तसे ते आता पाकिस्तानला जवळजवळ 1 महिन्यानंतर कळायला लागले. कारण क्षेपणास्त्र, ब्रह्मोस सोडण्याच्या आधी जे पाणी बंद करण्यात आलं होतं किंवा जादाचं सोडण्यात आलं होतं त्याच्या साठ्यावर आतापर्यंतचा 1 महिना निघून गेला. आता हळूहळू करत पाकिस्तानला पाण्याची टंचाई कळायला लागलेली आहे. अर्थात गेले 8-10 दिवस याची चर्चा चालू आहे. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या या सिंधू खोऱ्यातल्या इतर उपनद्या आहेत, त्यांची कोरडी काहीतरी पात्र कोरडी ठणठणीत झाली. नुसत्या नद्याच नाहीत तर धरणं सुद्धा कोरडी पडलेली आहेत आणि आणखी महिनाभर त्यात पाणी मिळालं नाही किंवा सोडलं गेलं नाही तर या सगळ्या नद्या आणि ती सगळी धरणं आहेत ती कोरडी ठाक होतील. आणि त्याच्यावर उपाय काय करायचा? पाकिस्तानकडून गेल्या महिन्याभरात भारताच्या जलस्रोत काय ते जल नियंत्रण मंत्रालय आहे त्याला 4 पत्र पाठवण्यात आली आहेत. सिंधू नदीचं पाणी तुम्ही कसं बंद करू शकता? तो तुम्हाला अधिकारच नाही, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ही सगळी पोपटपंची चालू आहे. आणि 4 पत्र संयुक्त राष्ट्रसंघाला आणि भारतीय जलशक्ती मंत्रालयाला पाकिस्तानने पाठवलेत, पण त्यांना साधी पोचपावती देण्याची देखील भारताला गरज वाटलेली नाही. पाणी आमच्या हद्दीतून निघतं आणि आम्ही ते तुमच्या हद्दीत जाऊ देणार नाही, ही भारताने घेतलेली जी भूमिका आहे त्याच्यावर भारत ठाम उभा आहे. आणि ठाम उभा आहे म्हणूनच भारताला असं वाटतं की तुम्ही पत्र पाठवलीत तरी त्याला उत्तर द्यायला सुद्धा, त्याची पोचपावती द्यायला सुद्धा भारत बांधील नाही, ही भारताची भूमिका आहे. आणि म्हणून आता हळूहळू पाकिस्तानचे राज्यकर्ते, पाकिस्तानचे नेते, पाकिस्तान सरकार गयावया करायला लागले की अरे बसूया, एका टेबलवर बसूया. भारतात, पाकिस्तानात नाही तर इतर कुठल्या देशामध्ये बसूया, समोरासमोर बसून विषय संपूया. पण भारत म्हणतोय की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पाकिस्तानची गरज असेल, भारताची गरज नाही ना. पाकिस्तानच्या सगळ्या 24-25 कोटी जनतेला वेळच्या वेळी पाणी पुरवठा होणं, त्यांची शेती फळणं फुलणं, ही भारताची गरज नाही, ही भारताची भूमिका आहे. त्यामुळे पाकिस्ताननी पत्र पाठवलं तर त्याला साधी पोचपावती देण्याचं सौजन्य सुद्धा भारत दाखवत नाहीये आणि त्यामुळे पाकिस्तान कमालीचा रडकुंडीला आलेला आहे. त्यांचे पंतप्रधान, त्यांचे मंत्री, त्यांचे अधिकारी जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत. अमेरिकेला जातोय कोण, इंग्लंडमध्ये जातोय कोण, युरोपमध्ये जातोय कोण, सौदी अरेबियामध्ये जातोय आणि गयावया करतोय की बाबा भारताची समजूत घाला, सिंधू पाणी आम्हाला सोडण्यासाठी, निदान आमच्याशी बोलणी सुरू करण्यासाठी कोणीतरी भारताला तयार करावं.
म्हणून गयावया करत फिरतायत. याला बिनपाण्याने करणं म्हणतात. हत्यारं वगैरे भारत नंतर वापरेल किंवा सोयीनुसार वापरेल. आज भारताने एक भूमिका घेतली की पाकिस्तानची पुरती हजामत बिन पाण्याने करायची. किंवा बिन पाण्याने हजामत कशी करतात हे आपण ऐकलेलं होतं, बघितलेलं नव्हतं. मोदींनी पाकिस्तानची बिन पाण्याने हजामत करून दाखवली. सिंधमध्ये, पंजाबमध्ये दंगे सुरू झालेत. कराची, लाहोरमध्ये पाण्यावरून दंगे सुरू झालेत. याला म्हणतात बिन पाण्याने हजामत. ऐकलेले शब्द होते. राजकारणात त्याचा उपयोग मोदींनी करून दाखवला. त्यांची पाठ थोपटणं भाग आहे, म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.